सर्वप्रथम भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने त्यांना मी मनपूर्वक नमन करतो। भारत मातेच्या या सुपुत्राने जवळजवळ 5 दशकांपेक्षा देखील जास्त काळ या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो नवभारत तयार केला त्या नवभारताचा पायवा रचणारे हे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी होते। आणि म्हणूनच आपण जर त्यांचा एकूण जीवनपट बघितला तर एक स्वयंसेवक म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक हिंदू चिंतक म्हणून, एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक राजकारणी म्हणून, एक अर्थशास्त्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम, खरं म्हणजे ते केवळ नेता नव्हते तर इंग्रजीतला शब्द आहे स्टेट्समन। अटल बिहारी वाजपेयीजी वॉज अ स्टेट्समन। आणि आपण बघा की या भारतीय जनता पक्षाला ज्या प्रकारे त्यांनी विपरीत काळामध्ये नेतृत्व दिलं, दिशा दिली आणि सातत्याने हिंदुत्वाची संकल्पना मांडत असताना त्याचा जो व्यापक विचार आहे त्या व्यापक हिंदुत्वाच्या विचारापासनं कधी तडजोड ही अटल बिहारी वाजपेयीजींनी केली नाही। पहिल्यांदा ज्यावेळेस ते परराष्ट्र मंत्री बनले त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारताचं परराष्ट्र धोरण जे अटलजींनी परिभाषित केलं आजही तेच धोरण महत्त्वाचं मानलं जातं। आजही तीच पद्धती आपण स्वीकारतो, किंबहुना मध्यंतरीच्या काळामध्ये ते धोरण बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की त्याचं नुकसान देखील भारताला सहन करावं लागलं। आणि म्हणून एक द्रष्टा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अटलजींचं आपण बघितलेलं आहे। खरं म्हणजे या देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय अशा प्रकारचं आहे। आपण जर बघितलं तर अटलजी नेहमी म्हणायचे की रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात। देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो। आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा अटलजींनी हा निर्णय केला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळ्या दिशा भारताला त्या ठिकाणी जोडलं पाहिजे। आणि मग गोल्डन क्वाड्रिलॅटरलची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिल्यांदा या देशाने वर्ल्ड क्लास हायवेज जे काश्मीरपासनं कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासनं कामरूपपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले, याची निर्मिती ही अटल बिहारी वाजपेयीजींनी सुरू केली। अटलजींचं दृष्टिकोन यात आहे की ज्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची भूमिका मांडली त्यावेळी अटलजी असं म्हणाले कि एक गांव जब रास्ते से जुड़ता है तो उस रास्ते से उस गांव में शिक्षा भी पहुंचती है और स्वास्थ्य भी पहुंचता है, और उस गांव में पैदा होने वाला अनाज, फल, सब्जियां, दूध ये शहरों तक जाता है। तो इससे न केवल गांव लाभान्वित होता है
बल्कि पूरे देश की अर्थव्यवस्था का अर्थतंत्र का हिस्सा एक रास्ते से गाव बनता है आणि 6 लाख भारतातले गावं जोडण्याकरता देशातली आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 2008-9 साली ज्यावेळी इंडिया टुडे सारख्या एका मॅगझिननी या देशातल्या ट्रान्सफॉर्मेशनल अशा योजना कुठल्या याचा 1950 पासूनचा सर्व्हे केला, त्यावेळी त्यात पहिल्या क्रमांकावर अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांनी केलं. आज आपण जे काही टेलिकम्युनिकेशनचे फायदे घेतो त्याचे रिफॉर्म्स करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. या देशामध्ये टेलिकॉमचं जाळं, मोबाईलचं जाळं हे उभं करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि हे सगळं करत असताना त्यांची दृढता कशात होती तर भारत हा अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. हे याकरता महत्वाचं आहे की अणुसंपन्न देश होण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये खूप आधीपासून होती. आपल्या शास्त्रज्ञांनी हा जो काही अणुसंपन्न होण्याचा जो काही आविष्कार आहे हा खूप आधी केला होता, पण त्याचा प्रयोग मात्र आपल्याला करता येत नव्हता. ज्या वेळी प्रयोग करण्याचा आपण प्रयत्न करायचो, अमेरिका असेल किंवा मोठी राष्ट्र, अणुसंपन्न राष्ट्र ही आपल्यावर दबाव आणायची आणि मग तो दबाव आला की आपण त्यातनं मागे हटायचो. असं अनेक वेळा झालं. पूर्ण तयारी भारताने अणुविस्फोटाची केली आणि मोठ्या राष्ट्रांनी दबाव आणल्यानंतर आपले त्या काळचे प्रधानमंत्री हे मागे सरले. त्यांनी त्या दबावाला बळी पडून भारताला अणुसंपन्न राष्ट्र केलं नाही. पण अटल बिहारी वाजपेयीजी हे नेहमी असं म्हणायचे की जगामध्ये जो बलवान आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे बलवान असणं हेच शांतीकडे जाण्याचा मार्ग आहे. अटलजींनी निर्णय केला आणि इतकी सुंदर त्या ठिकाणी अणुविस्फोटाची रचना केली की अमेरिकेसारख्या देशालाही शेवटपर्यंत समजलं नाही की अणुविस्फोट होतोय. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने सर्व प्रकारचे सर्व्हिलन्स केले. पण ज्या दिवशी अणुविस्फोट झाला तो झाल्यानंतरच जगाला कळलं की आता जगामध्ये एक बलशाली देश, एक अणुसंपन्न देश हा भारत तयार झालेला आहे. आणि त्यातून भारताची दृढता तर त्यांनी दाखवलीच, पण ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी त्यांना सातत्याने हे फिलर्स येत होते की अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला वाळीत टाकेल, अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला बहिष्कृत करेल. आणि झालंही तसंच. आपण अणुविस्फोट केल्यानंतर अमेरिका, युरोप, जपान सगळ्या देशांनी सांगितलं आता भारतासोबतचे आर्थिक व्यवहार आम्ही समाप्त करतो. आता भारतासोबत कुठलाही करार नाही, भारतासोबत व्यापार नाही, भारताला मदत नाही. अशा पद्धतीनं एक प्रकारे भारताला बहिष्कृत करण्याचं काम आंतरराष्ट्रीय समुदायाने केलं. अटलजींना विचारलं की अटलजी आता भारताचं काय होणार, तेव्हा अटलजी म्हणाले 100 कोटीच्या भारताला जगाची आवश्यकता नाही आहे, 100 कोटीचा भारत ही जगाची आवश्यकता आहे, जगाला परत यावं लागेल. आणि अटलजींचं म्हणणं इतकं खरं ठरलं, भारताने कुठेही याचना केली नाही. हळूहळू प्रत्येक देशाला लक्षात आलं की या जगाचा विचार भारताशिवाय होत नाही. ही 100 कोटी लोक या जगामध्ये वेगळी केली जाऊ शकत नाही. आणि मग हळूहळू युनिलॅटरली भारताने मागणी न करता एकेका देशाने भारतावरचा जो काही त्या ठिकाणी सँक्शन्स होते ते उचलले आणि शेवटी संपूर्ण जगाने पुन्हा भारताला रिकॉग्निशन दिलं. भारतासोबत व्यापार, भारतासोबत व्यवहार हा सुरू केला. ही अटलजींची दृढता होती
आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय होतं तर ज्या काळामध्ये भारताला जगाने बहिष्कृत केलं त्यावेळी अर्थशास्त्री नसलेल्या अटलजींनी अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार केली की त्या सगळ्या काळांमध्ये आपली अर्थव्यवस्था 9%, 8%, 10% वाढली. आणि सगळ्यात महत्वाचं 2005 साली ज्यावेळी युपीएच्या सरकारने पहिली आर्थिक पाहणीचा अहवाल त्यांचा दाखल केला त्या आर्थिक पाहणीच्या अहवालात त्यांनी लिहिलं की भारताची सर्वात वेगानं अर्थव्यवस्था ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात वाढली आणि त्या काळामध्ये 6 कोटी जॉब्स 6 कोटी रोजगार हे अटलजींनी तयार केले. म्हणजे जगाने ज्यावेळेस बहिष्कृत केलं आणि परिष्कृत केलं त्याही वेळी ठामपणे आपल्या अर्थव्यवस्थेला उभं करणारे अटलजी होते. आणि म्हणून अटलजी अर्थशास्त्री नव्हते पण त्यांना अर्थशास्त्र समजायचं. अटलजींना देशाच्या हिताचं काय आहे हे माहिती असायचं. आणि ज्या प्रकारे देशाचा मान सन्मान त्यांनी उंच केला, खऱ्या अर्थानं युनायटेड नेशन्समध्ये गेल्यानंतर सगळे देश आपल्या भाषेत बोलायचे पण भारत मात्र इंग्रजीत बोलायचा. अटल बिहारी वाजपेयीजी पहिले असे प्रधानमंत्री ठरले, पहिले असे नेते ठरले, परराष्ट्र मंत्री ठरले. त्यांनी ठामपणे सांगितलं मी पण माझ्या देशाच्या भाषेत बोलणार, तुम्ही माझ्याही भाषेचं ट्रान्सलेशन करा. आणि हिंदीमध्ये त्या ठिकाणी भाषण केलं आणि तेव्हापासनं युनायटेड नेशनमध्ये हिंदीचंही ट्रान्सलेशन सुरू झालं आणि हिंदी भाषेला, भारतीय भाषेला पहिल्यांदा रिकॉग्निशन त्या ठिकाणी मिळालं. आपल्याला माहिती आहे अटलजींना अनेक भाषा ज्ञात होत्या. अटलजींना सातत्याने ते आपल्या लोकसभेमध्ये जे थिरुवेलुवर आहेत सगळ्यात महान कवी आपल्या तमिळनाडूचे, त्यांचे जे कुरल आहेत थिरुकुलर ते त्या ठिकाणी सातत्याने सांगायचे. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते मराठीमध्ये बोलायचे, बंगालमध्ये गेल्यानंतर बंगालीत बोलायचे आणि सगळ्या प्रकारच्या साहित्यांचा त्यांना प्रचंड अभ्यास होता. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तो काळ असा होता की ज्यावेळी कदाचित सुरक्षेचे इतके प्रॉब्लेमही नव्हते पण अटलजींनी याच मुंबईमध्ये थिएटरमध्ये बसून मराठी नाटकं पाहिलेली आहेत. अशा प्रकारचे अटल बिहारी वाजपेयीजी होते. अतिशय आपल्याला माहिती आहे की अटलजींचा एकूण औरा असा होता की ज्यावेळी नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते आणि पाकिस्तानच्या विरुद्ध भूमिका मांडण्याकरता युनायटेड नेशनमध्ये कोणाला पाठवायचं त्यावेळी नरसिंहरावांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्याला पाठवलं नाही. तेव्हाचे विरोधी पक्षनेते असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना विनंती केली की अटलजी भारताची भूमिका तुम्ही योग्य प्रकारे मांडू शकाल. आणि अटलजींनी ती स्वीकारली आणि तिथे जाऊन भारताची भूमिका अटलजींनी अशी मांडली की त्या ठिकाणी झालेल्या वोटमध्ये सगळे देश भारतासोबत आले आणि पाकिस्तान वेगळा पडला. हे अटलजींचं कार्य होतं. आणि म्हणून अत्यंत कविमनाचे अटलजी टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. हे सांगणारे अटल बिहारी वाजपेयी होते. आणि त्याच वेळी हमने कब काबुल में जाकर मस्जिदें तोड़ी, शत शत मानव हृदय जीतने का संकल्प, रग रग हिंदू मेरा परिचय असं सांगणारे आणि हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे परिभाषित करणारे, ज्यांच्या रगारगामध्ये हिंदुत्व होतं ते अटल बिहारी वाजपेयीजी होते. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सावरकरांचं तेज, सावरकरांचा तप, सावरकरांची तलवार, सावरकरांचे तिखट विचार हे मांडणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाज्वल्य देशाभिमान हा मांडत असताना ज्यावेळी लोकसभेमध्ये त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आला, त्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पार्टियां बनेगी बिगड़ेगी, सत्ता आएगी जाएगी पर ये देश रहना चाहिए हे म्हणणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयीजींनी जो विचार आपल्याला दिलेला आहे खऱ्या अर्थानं 4 शब्दांमध्ये अटलजींनी त्या ठिकाणी आपल्या जीवनाबद्दल बोलताना सांगितलं, मैं जी भर जिया मैं मन से मरू.
मैं जी भर जिया मैं मन से मरू, लौट कर वापिस आऊंगा कूच से क्यों डरू. अशा प्रकारे अटलजींनी सांगितलं, मी हिंदू आहे, मी परत तर येणारच आहे, ते मरण्याची भीती मला नाही आहे, मी परत येणार आहे सांगणारे अटलजी होते. आणि म्हणून असे आपले नेते अटल बिहारी वाजपेयी, ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश घडवलेला आहे. आणि आज त्यांचे विचार, त्यांनी ठेवलेला हा जो काही एक नीवचा पत्थर आहे, तो ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुढे नेलेला आहे. आज भारताला जगातला एक प्रमुख देश म्हणून मोदीजींनी स्थापित केलेला आहे. आणि आज आपण पाहू शकतो, जगाची कल्पना आता भारताविना होत नाही. जे आपापसात भांडतात तेही सांगतात भारताने मध्यस्थी करावी, इथपर्यंत भारताला आता आपल्या मोदीजींनी पोहोचवलेला आहे. आणि म्हणून आजच्या या दिनाच्या निमित्ताने केवळ अटलजींची आठवण करून चालणार नाही, तर अटलजींनी जो मार्ग दाखवलेला आहे, अटलजींनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत, अटलजींनी जी दृढता आपल्याला दिलेली आहे, जो देशाभिमान आपल्याला दिलेला आहे, जो राष्ट्रवाद आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावर चालत आपल्याला पुढे जायचं आहे. मगाशी राजेशनी सांगितलं की कशा प्रकारे याच मुंबईमध्ये अटलजींनी आपल्याला सांगितलं होतं, अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा. आणि ते सत्य करून दाखवलं. ज्या भारतीय जनता पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते, तो भारतीय जनता पक्ष कधी थांबला नाही. आणि त्यानंतर 1989 मध्ये 2 वर्ण 87 आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी 1996 मध्ये सत्तेमध्ये आलो. ही जी काही दृढता होती, ही जी काही विचारांची प्रतिबद्धता होती, मला असं वाटतं अटलजींना त्याबद्दल आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून खरं तर आमची आता ही इच्छा आहे, याच मुंबईमध्ये अटलजींनी भारतीय जनता पक्षाचा जन्म या ठिकाणी घातलेला आहे. अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष जन्माला आलेला आहे. आणि जरी आम्ही अटल सेतू तयार केला असला तरी अटलजींचं एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक या मुंबईमध्ये झालं पाहिजे, अशा प्रकारची आमची इच्छा आहे. आणि निश्चित पुढच्या काळामध्ये आपण ते देखील पूर्ण करू. आज या निमित्ताने जी सुरुवात अटलजींनी केली, आज आपल्याला पुन्हा एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा हे दाखवायचं. आम्ही कोणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये. एखादा महापौर बनला नाही बनला यांनी काही फरक पडत नाही. आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. या मुंबईकरांना ज्या प्रकारे भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये टाकून ज्यावेळेस मुंबईकर मरत होते, त्याही वेळी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण होते हे आम्हाला मुंबईकरांना सांगायचं आहे. ज्यावेळी मुंबईकरांना मदतीची आवश्यकता होती, त्यावेळी कोण लोक महालात बसले होते आणि कोणाचे लोक हे आम मुंबईकराला लुटत होते, त्याचा पर्दाफाश करण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलो. पारदर्शी प्रामाणिकतेतून मुंबईची महानगरपालिका चालली पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. आणि या मुंबईमध्ये ज्या प्रकारे आज राष्ट्रवादी आमच्या ज्या शक्ती आहेत, या शक्तींच्या विरुद्ध ज्या प्रकारे जिहादी मानसिकता तयार होते आहे, ती मानसिकता ठेचण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज तर अटलजींना आदरांजली आपण देतोच आहोत, पण खरी आदरांजली अटलजींना ही 16 जानेवारीला आपल्याला द्यायची आहे. जेव्हा 16 जानेवारीला महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेवर फडकेल, त्या दिवशी अटलजींना खरी श्रद्धांजली आम्ही देऊ. आणि त्याकरता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये 227 जागा आहेत. आपला मित्रपक्ष शिवसेना आहे, आपण महायुती करणार आहोत. काही जागा ते लढतील, काही जागा आपण लढू. अनेकांच्या इच्छा असू शकतात, आकांक्षा असू शकतात, अपेक्षा असू शकतात. अनेक चांगले कार्यकर्ते आहेत, एकेका प्रभागामध्ये अनेक कार्यकर्ते आपल्याला वॉर्डामध्ये पाहायला मिळतात. पण शेवटी
काही लोकांनाच आपण तिकीट देऊ शकणार आहे. पण आज हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की तिकीट मिळेल चाहे नाही मिळेल, आम्हाला अटलजींचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मैदानात उतरायचं आहे. आम्ही या ठिकाणी केवळ सत्तेकरता नाही, मला काय मिळेल याकरता नाही, केवळ मी बनलो पाहिजे याकरता नाही, त्या असंख्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी बलिदान केलं, ज्यांना जीवनामध्ये काहीच मिळालं नाही, आणि आजही असे असंख्य कार्यकर्ते आहेत की जे कुठल्याच अपेक्षेने काम करत नाही, जे हे जाणून आहेत की मला जीवनात काहीच मिळणार नाही, कुठलं पद मिळणार नाही, प्रतिष्ठा मिळणार नाही, तरी तो जो माझा बूथचा कार्यकर्ता आहे, जो पद प्रतिष्ठेबिना काम करतो, त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, एक अशा प्रकारची लढाई आपण लढतो आहोत की जी मुंबई आणि मुंबईकरांचं भाग्य बदलणारी ठरणार आहे. आपण मुंबईचा चेहरा आणि मुंबईचं चित्र बदलवून दाखवलं आहे. मुंबईकरांचा आपल्यावर विश्वास आहे. या विश्वासाला पात्र होण्याकरता आणि हा विश्वास अधिक दृढतेनं वास्तविकतेत परिवर्तित करण्याकरता आपण मैदानात उतरलो आहोत. आणि म्हणून एकसंघपणे या ठिकाणी कुठलेही किंतु परंतु न ठेवता, कोणीही कोणाच्याबद्दल असूया न बाळगता, ज्याला त्या ठिकाणी तिकीट मिळेल, आमचं चिन्ह हे कमळ आहे, आमचा उमेदवार हाही कमळ आहे, हा भाव आपण लक्षात ठेवून या निवडणुकीमध्ये उतरावं, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा श्रद्धेय अटलजींना त्या ठिकाणी खूप खूप आदरांजली अर्पित करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या विचारांवर चालण्याचा दृढ संकल्प घेऊन मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद देवाभाऊ.